हॅलो फ्रेंड्स, आजची स्पेशल रेसिपी आहे पावभाजी। यासाठी कुकरमध्ये फ्लॉवर, सिमला मिर्च, 2 बटाटे आणि मटार उकडून घ्यायचे आहे। नंतर इकडे आपण घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर। इकडे एका कढईमध्ये मी बटर घेतलेला आहे, तुम्ही ऑइल सुद्धा यूज करू शकता। यामध्ये सर्वप्रथम मी कोथिंबीर टाकलेली आहे, यामुळे खूप छान टेस्ट येते पावभाजीला आपल्या। यात आपण आता कांदा घालणार आहोत। नंतर यात मी टोमॅटो मिक्स केले आहे। हे सर्व खूप छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण यात घालतोय आलं लसूणची पेस्ट। आता मी याच्यामध्ये मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घातला आहे। थोडंसं पाणी घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ज्या भाज्या उकडून घेतलेल्या होत्या त्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत। आणि ही स्मॅश केलेली भाजी जी आहे ती आपण यात घालणार आहोत। यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे मस्त असं परतून झाल्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे। या भाजीला इकडे कलर येण्यासाठी मी इकडे थोडासा बीटरूटचा रस वापरलेला आहे। दिस इज ऑप्शनल, जर तुम्हाला हवा असेल तर घालू शकता, अदरवाइज तसंच ठेवलं तरी चालेल। इकडे वरून मी मस्तपैकी बटर आणि कोथिंबीर घातलेली आहे। आता पाव बटर मध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत। आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे।